त्या गावकऱ्यांनीच सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आता मी पाहतो आता एवढं स्वच्छता कुठेच नाही. गावकऱ्यांना पण शुभेच्छा देते या निमित्ताने की 7 दिवसामध्ये तुम्हाला इथे आमच्या विद्यार्थ्यांकडून चांगलं काम करून असल्या कारणाने आणि हे गाव उत्कृष्ट असल्या कारणाने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असल्या कारणाने हे गाव आम्ही कार्यक्रम अधिकारी व्यवस्थितरित्या हा शिबिर पार पाडण्यासाठी गावकऱ्यांचं पहिलंच मन वळवलं. या वर्षीची जी थीम आहे डिजिटल लिटरसी, ही लिटरसी आपल्या गावामध्ये निर्माण करण्याचं काम आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बाबीचा विचार करून आणि या सर्व प्राध्यापक मंडळाला विद्यार्थ्यांना पूर्ण गावकरी सहकार्य करतील याच्यात शंका नाही. CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड शहराच्या सिडको हाडकोच्या बाजूला अगदी जवळ असलेल्या एका गुंडेगाव या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेड वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 या विशेष युवक शिबिराचे आयोजन मौजे गुंडेगाव तालुका जिल्हा नांदेड येथे दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सुरुवात करण्यात आली असून या शिबिराची समाप्ती 27 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना या शिबिराचे उद्घाटन बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नांदेड माननीय संजय वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नांदेडचे प्राचार्य माननीय डॉक्टर WR मुजावार हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना विभाग डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर तालुका जिल्हा नांदेडचे माननीय डॉक्टर रघुनाथ शेट्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिरास प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत गुंडेगाव सरपंच सौ लक्ष्मीबाई बबनराव हंबर्डे, भारत माता सेवा समिती नवी दिल्ली, राष्ट्रीय सचिव माननीय दासराव हंबर्डे. तर या शिबिरास सहकार्य सौ लक्ष्मीबाई हंबर्डे सरपंच गुंडेगावकर, श्री पांडुरंग आप्पाराव हंबर्डे पोलीस पाटील, श्री सदानंद गोविंदराव कुरे उपसरपंच, श्री AH पेंटकर ग्रामसेवक, श्री गंगाधर काळबा वाघमारे ग्रामपंचायत सदस्य, सौ द्रौपदा अण्णाराव हंबर्डे ग्रामपंचायत सदस्य, सौ रुपाली दासराव हंबर्डे ग्रामपंचायत सदस्य, सौ गोदावरी पवार मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला, सौ पवार मॅडम तलाठी, सौ शीतल संदीप हंबर्डे ग्रामपंचायत सदस्य, श्री शिवहार नामदेवराव हंबर्डे ग्रामपंचायत सदस्य, श्री भगवानराव पुंडलिकराव हंबर्डे प्रतिष्ठित शेतकरी. या शिबिरास या सर्वांचे विशेष सहकार्य राहणार आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नांदेड माननीय संजय वारकड गुंडेगाव येथील जनतेशी संवाद साधताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना याचा मेन उद्देश हे तुम्हाला आता तुम्ही जनरल कॉलेज असेल तर तिथं सांगण्यात येतो माहीत असेल. आता तुम्ही अशा महाविद्यालयामध्ये आहात, शिक्षण घेतात BSW बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि त्या अनुषंगानेच राष्ट्रीय सेवा योजनेचं काम आहे. त्याचा उद्देशही तोच आहे. आपण ज्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी आदराने अत्यंत नाव देतो आपण जगभर, त्यांच्या प्रेरणेतूनच त्या राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात झालेली आहे. आणि आत्ताच या ठिकाणी आत्ता सांगितलं गुंडेगावचं गाव पण जाऊ देणार नाही आणि खेड्यांकडे चला. खरा भारत हा ग्रामीण भागात आहे आणि आपला देश हा कृषीप्रधान आहे. अजूनही 65% भारतामध्ये लोक हे कृषीवर म्हणजे शेतीवर अवलंबून आहेत. त्या अनुषंगाने व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यामुळे आपल्याला गावाचं गाव पण जाऊ द्यायचं नाही हे तुम्ही ठरवलेलं आहे आणि ते खरं आहे. आता गाव पण जाऊ द्यायचं नाही म्हणजे काय 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 गावामध्ये काय काय शहरामध्ये आहे. शहरामध्ये असं काय वाईट आहे की आपलं गाव पण जाऊ द्यायचं नाही आणि गावामध्ये खूप चांगलं काय आहे की ते शहरातल्या लोकांना आवडणार. कोण सांगू शकेल? सांगा विद्यार्थी.
काय गावामध्ये निसर्ग आहे, हा तिथं पण आहे, आपल्या मोबाईल मध्ये आहे, टीव्ही मध्ये आहे. अत्यंत महत्वाचा एक फरक आहे. ग्रामीण भागामध्ये आजही जिवंत असलेली माणुसकी आहे. तेच आपुलकी, जिवंत असलेली माणुसकी, जिवंत असलेला आपुलकेपणा हे आहे आजही. आता या गावावरून जावं लागते मला, रिटायर झाल्यावर याच गावावरून जावं लागेल मला. हा, त्यामुळं आपण गावामध्ये काय पाहतो, आपण कितीही मोठे झालो, क्लास 1 ऑफिसर झालो, IAS झालो, IPS झालो, खूप मोठ्या पदावर आहे, पण आपण काय म्हणतो, माझं गाव हे आहे. आणि अभिमानाने सांगतो किती छोटं खेड असलं आपलं तर नाही, हे माझं गाव आहे असं म्हणतो आपण. की आपुलकी जी आहे ना ती मोठ्या शहरात राहत नाही. नांदेडचा नका विचार करू आपण, आपण विचार करा मुंबई, पुणे, चेन्नई, बँगलोर, दिल्ली असा विचार करा. तिथं आपण म्हणतो हे माझं घर आहे, आपण म्हणतो मुंबई माझं गाव आहे, असं किती जण आहेत म्हणणार आहे? म्हणत नाही. मुंबईच्या जुहू भागात असेल किंवा बांद्रा असेल किंवा अजून कुठला भाग असेल, हा तिथल्या ते सांगतो आपण की तिथं मी राहतो. ही माणुसकी, हे जे आपलेपणा, हृदयातून निघणारे शब्द ज्यासाठी आपण काढतो, असे ते गावातले लोक असतात. मग भाऊकी असेल आपली, आपण राहत नाही. आता रामबडे साहेब सांगितले, मी इथे राहत नाही, नांदेडला असतो तरी माझं इथं आहे. पण काय आहे, त्यांचे चुलते, आई, वडील, भाऊकी इथं आहे ना, हे कोणीतरी आपला माणूस आहे म्हणून तो आपुलकीपणा आहे, तो शहरात नाही. त्यामुळे जेव्हा इथून आता नवीन जो प्रस्तावित आहे आपला नांदेड ते जालना समृद्धी महामार्ग, तो पुन्हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे गावाचा विकास होणार आहे, काही ठिकाणी जमिनी जाणार आहेत, परंतु त्याचा खूप मोठा फायदाच होणार आहे. आणि जेव्हा आपला मोठा प्रोजेक्ट येतो तेव्हा छोटे छोटे त्याच्या पाठीमागे प्रॉब्लेम्स असतात, ते आपण सॉल्व्ह करू शकतो, काही अडचणी नाही. गाव इतकं सुंदर आहे की गावाला या राज्यस्तरीय पुरस्कार भेटलेला आहे. तंटामुक्ती गाव आहे, फार मोठ्या फॅमिलीज नसल्यामुळे जास्त किचकटपणा नाहीये नात्यामध्ये, समजण्यामध्ये. इथं मला वाटतं NSS ला करायची काही संधीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही गाव असं तुमच्या सोयीने निवडलं असं आहे का? गाव असं निवडायला पाहिजे की जिथे तुम्हाला कुठेतरी काम करण्याची संधी पाहिजे, है की नाही? त्या गावकऱ्यांनीच सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आता मी पाहतो आता एवढं स्वच्छता कुठेच नाही. अनेक गाव, मी सोलापूर जिल्ह्यात काम केलेलं आहे तहसीलदार म्हणून, उस्मानाबाद जुना आता धाराशिव तिथे काम केले, लातूरला काम केलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर जुना औरंगाबाद तिथेही काम केलेलं आहे. अनेक गावात जातो, आता 14-15 वर्ष झालं तहसीलदार याच्यामध्ये MPSC सिलेक्शन झाल्यापासून अनेक गावं पाहण्यात येतात, खूप लोक पाहण्यात येतात. माणूस आपल्याकडे आल्यानंतर ते काय काम घेऊन आलेलं आहे, खरं की खोटं, हे पण कळायला लागतं हळूहळू. इथपर्यंत अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आपण बोलत असतो. कुठल्या पुस्तकात लिहिलेलं राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत, त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत. नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर निरंजन कौर, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात मी प्राध्यापिका आहे. आमच्या कॉलेजचं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर इथे आलेलं आहे. 7 दिवस इथे आमचे विद्यार्थी काम करणार आहेत. गुंडेगाव या गावाची निवड आम्ही केलेली आहे. हा गाव आधीच स्वच्छता मध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक आणखीन अभिमान वाटला या गावामध्ये येऊन. आम्हाला खूपच सुंदर असं गाव इथे पाहायला मिळालं आणि 7 दिवस इथे आमचे विद्यार्थी राहून इथे आरोग्यावर, शिक्षणावर आणि इतर स्वच्छतेवर असा उपक्रम राबवणार आहेत. 7 दिवसामध्ये या गावाचा थोडा फार नाही म्हटलं तरी कायापालट करणार आहेत आणि आमच्या प्राध्यापक वृंदाकडून पण असा कार्यक्रम इथे राबवला जाणार आहे. तर त्यानिमित्त मी या गावातल्या गावकऱ्यांना पण शुभेच्छा देते या निमित्ताने की 7 दिवसामध्ये तुम्हाला इथे आमच्या विद्यार्थ्यांकडून चांगलं काम करून मिळेल आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही काही शिकायला मिळेल आणि गावकऱ्यांनाही याच्यामधून काहीतरी शिकायला
शिकायला मिळेल आणि यातून शिक्षणाचा नाही म्हटलं तरी खूप चांगला प्रभाव या गावकऱ्यांच्या आणि गावातल्या मुलांच्या जीवनावर नक्कीच पडणार आहे याची शाश्वती देत. नांदेड तालुक्यामध्ये भरपूर गाव आहेत, परंतु या ठिकाणी आपण नेमकं गुंडेगावच का निवडलं? कारण गुंडेगाव हे या गावामध्ये गाव पण आहे, एकोपा आहे, गाव एकजुटीने काम करतं आणि हे गाव या गावातील लोक मयाळू आपुलकीचे असल्या कारणाने आणि आमच्या विद्यार्थ्यांना शहरी भागामध्ये धकाधकीचं जीवन जगणारे विद्यार्थ्यांना हे गाव समजावं, त्या गावाचा त्यांनी अभ्यास करावा, संशोधन करावं, यासाठी हे शिबिर इथे आम्ही गावातल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आयोजित केलेलं आहे. यामध्ये आज विषय काय काय आहेत जेणेकरून या ठिकाणी या सेवा योजनेमध्ये घेतलेले आहेत आपण? या सेवा योजनेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये विविध उपक्रम आम्ही राबवले. 8 ते 12च्या दरम्यानमध्ये ग्रामीण सहभागातून स्वच्छता, मानसिक आरोग्य, त्याचबरोबर हागणदारी मुक्त गाव, बालविवाह प्रतिबंध, महिला सबलीकरण, नैसर्गिक साधनांचे जतन, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, युवकांचा व्यक्तिमत्व विकास, त्याचबरोबर शिव्यामुक्त समाज, जे की आमच्या समाज कार्य महाविद्यालयाचं कार्य चालू आहे, तेही उपक्रम आम्ही इथं राबवणार आहोत. सर, या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत या गावामध्ये आपले विद्यार्थी आले, तर गाववाल्याचं तुम्हाला काय अपेक्षा आहे? गाववाल्यांचं आजपासूनच सहकार्य खूप दिसायला लागलेलं आहे. गाववाल्यांनी खूप चांगल्या प्रकारे यांना इथं शिबिर आयोजित करण्यासाठी सहकार्य केलं. 2-3 दिवसापासून आमचं हे चालूच होतं तिथं येणं जाणं, आणि आमचे कार्यक्रम अधिकारी व्यवस्थितरित्या हा शिबिर पार पाडण्यासाठी गावकऱ्यांचं पहिलंच मन वळवलेलं आहे आणि ते उत्स्फूर्तपणे सहकार्य करत आहेत. गुंडेगाव या ठिकाणी जी राष्ट्रीय सेवा योजना चालू आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी प्रमुख म्हणून आहात, या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक आहात, तर या ठिकाणी काय मार्गदर्शन केलं जातं? सर, प्रथमतः मी गुंडेगाववासियांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर आपल्या गावामध्ये घेण्यासाठी निमंत्रित केलं त्यांना, आणि या गावामध्ये महाविद्यालयाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या काळामध्ये या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये विशेष अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः आज तुम्ही पाहताय डिजिटल लिटरसी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण रिंगटोन लावली, फोन लावला की त्याच्यावर एक रिंगटोन येत आहे की फ्रॉड करणाऱ्यापासून सावधान राहा. हे आज अत्यंत महत्त्वाची गरज बनलेली आहे. नुकतीच 2-3 दिवसापूर्वीची बातमी आहे, किनवट येथील एका महिला सरपंचाचे 10 लाख रुपये एका सायबर क्राईम करणाऱ्या लोकांनी काढून घेतले OTPच्या माध्यमातून, आणि त्या ठिकाणी त्या महिलेचं नुकसान झालं. असं नुकसान आपल्या समाजामध्ये होऊ नये यासाठी या वर्षीची जी थीम आहे डिजिटल लिटरसी, ही लिटरसी आपल्या गावामध्ये निर्माण करण्याचं काम आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक करणार आहेत. याचबरोबर पॉलिटिकल लिटरसी असेल, आता साहेबांनी सांगितलं लिगल लिटरसी असेल, अशा प्रकारचे विविध उपक्रम या ठिकाणी राबवून या गावामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याचं हे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक करतील, हे निश्चितच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आणि आपलं गुंडेगाव हे खूप चांगलं गाव आहे, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या गावकऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि खूप शुभेच्छा देतो. या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये या गुंडेगावचे सरपंच च्या सोबत या ठिकाणी माजी सरपंच देखील आहेत. या ठिकाणी जे की भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव आहेत, आणि त्यांनी या गुंडेगाव हे घडवण्यासाठी त्यांच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं आहे. आता देखील जे सरपंच आहेत ते अतिशय चांगलं काम करत आहेत. या ठिकाणी गाव सुजलाम सुफलाम कसं होईल याकडे या आजच्या चालू सरपंचाचं देखील लक्ष आहे. परंतु या ठिकाणी मागील काळामध्ये अतिशय चांगलं काम करून या ठिकाणी राष्ट्रीय लेवलवर हे गाव नेलेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार या गुंडेगावला मिळालेला आहे. असे आपल्यासोबत दासरावजी हंबर्डे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार. तर काय सांगणार आपण? सांगायचं काय नाही, आतापर्यंत आपण लाईव्ह दाखवलेलंच आहेत, आणि तुम्ही आमच्या प्रेमा खात्यावर एक फोन केल्याबरोबर आल्या, त्याबद्दल मी संजय कुमारजी आपलं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. तुम्ही हा राष्ट्रीय कार्यक्रम जो आहे महाविद्यालयाचा तो आपण लाईव्ह दाखवला. सांगायचं एवढंच की या कॉलेजच्या वतीनं आमच्या गावामध्ये शिबिराचं आयोजन केलं. त्या शिबिराला पूर्ण गावकऱ्याचं सहकार्य राहील. यांना विद्यार्थ्यांना गावामध्ये शिकण्यासारखं माहिती मिळेल, आणि या गावावरती काहीतरी संशोधन रिसर्च करता येईल असे हे गाव आहे, आणि त्याचा फायदा प्राध्यापक मंडळीने सरांनी सर्वांनी घ्यावं, आणि या गावाचं अनालिसिस करून एखादा रिपोर्ट तयार करून त्यांच्या महाविद्यालयातर्फे सगळीकडे पब्लिश करावा अशी आमची इच्छा आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या विविध वाहिन्यांवरती आमच्या गावाचं नाव लौकिक झालेलं आहे, नॅशनल लेवलवरती झालेलं आहे. या सर्व
बाबीचा विचार करून आणि या सर्व प्राध्यापक मंडळाला विद्यार्थ्यांना पूर्ण गावकरी सहकार्य करतील त्याच्यात शंका नाही. आणि तुमचे लक्ष राहू द्या या शिबिराला सगळीकडे प्रसिद्ध करण्यासाठी. याच्यातून दुसऱ्या जे महाविद्यालय आहेत किंवा विद्यार्थी आहेत किंवा राष्ट्रीय म्हणजे देशवासी आहेत हे काहीतरी बोध घेतील. आपण आपलं गाव या शिबिराच्या माध्यमातून जसं विकसित करू तसंच ते इतर गावात त्याच्यातून बोध घेण्याचं काम प्रसार माध्यमाने करावं. या ठिकाणी आमचे मित्र सारंगजी आलेत, ठाकूरजी आलेत, पत्रकार, यांचं तुमचं सगळ्यांचं फार मोठं आमच्या गावासाठी योगदान आहे. त्याबद्दल तुमचे आभार. सर्व प्राध्यापक मंडळीचं, प्राचार्य सरांचं, NSS आमच्या कोऑर्डिनेटरचं, सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या गावाच्या लगतच्या असलेल्या या ठिकाणी भोळेश्वर डोंगर आहे आणि त्या ठिकाणी देखील अतिशय चांगलं देवस्थान आहे. त्यानंतर या ठिकाणी वनराई देखील अतिशय चांगली आहे. तर त्याचा या विद्यार्थ्यांना काही फायदा होईल का? बिलकुल. जे विद्यार्थी शिकायला जे आलेत ना, पर्यावरण, संविधान, गावातले गावपण आणि गावातल्या समस्या या बाबी गावाशी निगडीत असल्यामुळे हे शिकायला इथं आलेले आहेत आणि ते गावकऱ्याला शिकवणार आहेत. आणि ते समाजकार्य आपण जे प्रॅक्टिकली केलेलं आहे ते त्या डोंगरावरती त्यांना फायदाच होणार आहे. तर मी सरांना विनंती केली की त्या सर्व विद्यार्थ्यांनी तिथे घेऊन जावं. तिथं काय तुमच्या वतीने काय वृक्षारोपण करता येत असेल तर वृक्षारोपण करा किंवा तिथून जे निसर्गाचा आस्वाद घेता येईल तो घ्यावा, अशीच माझी त्या सर्वांना विनंती आहे. 100% नुसते या विद्यार्थ्यालाच फायदा नव्हते. नांदेड जिल्ह्यासाठी फार मोठी पर्वणी, पर्यटन स्थळ, तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी डेव्हलप होत आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मागच्या कोरोना काळामध्ये त्या ठिकाणी हजारो लोकांनी त्या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेतलाय. ऑक्सिजन पार्क आपण त्या ठिकाणी निर्माण केलं. निसर्गाचा स्वाद घेऊन या ठिकाणी कितीतरी जीव वाचलेले आहेत की त्या ठिकाणी डोंगरावर खुला श्वास घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी दवाखान्याच्या बरोबर या ठिकाणी आपल्या डोंगराने देखील काम केलेलं आहे जीव वाचवण्यामध्ये. 100% खरं आहे. या ठिकाणी कोरोना काळामध्ये हजारो लोक त्या ठिकाणी येऊन बसत होते. ऑक्सिजन पार्क होता आणि त्या ठिकाणी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं, आम्ही ट्रस्टच्या वतीनं त्या ठिकाणी जेवणाची वगैरे व्यवस्था केली. रोज 50 किलो 100 किलोची खिचडी त्या ठिकाणी लोकांना आस्वाद घेतलेला आहे. आणि त्या कोरोना काळाच्या संकटा काळामध्ये दवाखान्यात न जाता हजारो लोकांचा जीव त्या ठिकाणी वाचला आहे. सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी यावं. तिथेही आम्ही वनभोजनाचा तुम्हाला शेवटच्या दिवशी आस्वाद देऊ, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना गुंडेगाव या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. 7 दिवसीय हा कार्यक्रम चालू आहे. 7 दिवस या ठिकाणी निवासी मुलं आहेत. या ठिकाणी हा सर्व कार्यक्रम हा CM24 लाईव्ह न्यूज या चॅनलवर सीधा प्रसारण आपण लाईव्ह पाहतात. हा कार्यक्रम कसा वाटला हे आपण कमेंटमध्ये खाली लिहू शकता. हे जर कार्यक्रम आपला चांगला वाटला तर या ठिकाणी आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट मात्र नक्की लिहा. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.